ऐसा कर्म करे, ऐसा काम करे, सदियों तक लोग आपको याद करें। तुम्हाला वाटत नाही कोणीतरी तुमचा ऑटोग्राफ घ्यावा, कोणी तुमच्यासोबत सेल्फी घ्यावी, कोणी तुमचा अभिनेताचं तुमचं बॅनर लावावं, वाटत नाही तुम्हाला? तुमच्या आई वडिलांनी मी IAS झाल्यावर गावात ढोल वाजवेल आणि सगळे म्हणतील की आमची लेक विराट कोहली आपला आहे का, आपल्या तुमचा आहे का? नाही. पण जेव्हा शतक मारतो ना आठवण्याच्या विरोधात, गुजरातमध्ये फटाके फुटतात, गोंदीमध्ये फटाके फुटतात, दिल्लीमध्ये फटाके का? आमचा आहे. त्यामुळे तुमचं मोठेपण, तुमची यशस्वीता, तुमची सफलता या महाविद्यालयाची असेल, विद्यालयाची असेल, जगरवी सर तेव्हाच मोठे होतील जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि त्यापेक्षा मोठा आनंद असतो. आज मला अभिमान वाटतो की तुम्हाला खरा सरांसारखे त्यांची पात्रता सिनियर कॉलेजला शिकवण्याची आहे. जगरवी सर माझ्यासारखे असंख्य हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत आणि सगळा स्टाफ, तोर काका असतील, आमचे आदरणीय गुंगासे सर असतील किंवा आपली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे जग पाहतात, डोळ्यांनी पाहतात आणि त्यांना काय वाटतं की आपले मुलं शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, हे स्वप्न त्यांच्या मनात आहे. तर तुम्हाला मी विचारतो, तुम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार ना? साहेबांचं स्वप्न पूर्ण करणार ना? तर या मंगल प्रसंगी मला आपण आमंत्रित केलं. बोलण्यासारखं खूप काही आहे. हे सगळं वातावरण पाहून आनंद वाटला. झाडे लावले तुम्ही? कोणी कोणी लावले हात वर करा. साहेबांना झाडांची खूप आवड होती आणि झाडं आज जर आपण लावली तर उद्या आपलं अस्तित्व आहे. नसतात आज दिल्लीमध्ये ऑक्सिजन निर्माण झाला, वाळवंट होत आहे आणि कुठेतरी प्रकृती पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे. मला विश्वास वाटतो ही जी झाडी आहे ही माझी विद्यार्थ्यांनी आपण लावलेली आहे आणि तुम्ही लावलेली नाही, परंतु संकल्प करूया की येणाऱ्या पुढच्या वर्षी किंवा नंतर आपण बरीचशी झाडे लावूया, फुलाची, फळाची. साहेबांचं झाडावर नितांत प्रेम होतं. गोदावरीच्या काठी साहेब एकांत बसायचे. मला आजही आठवतं की साहेबांचं ऑपरेशन झाल्यानंतर, फुलेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर साहेब एकांतपणे गोदामाईशी संवाद साधत होते आणि गोदामाईचं ते रूप पाहून त्यांना थोडं वाईटही वाटलं. साहेबांनी वाळू तुम्ही कुसू दिली नाही. मला आजही आठवतं अवैधरित्या जेव्हा वाळू उपस्थित जायची ना, साहेब स्वतःहून त्या ठिकाणी रोडला पाचवळून गाडी जातच नव्हती. का की प्रकृती पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, आपण प्रकृती पूजक बनलं पाहिजे. प्रकृती आहे तर आपण आहोत, हा मौलिक सल्ला सुद्धा साहेबांनी त्या ठिकाणी दिला. म्हणून आज समर्थ कारखाना असेल, सागर कारखाना असेल, मशोदरीचं कोणतेही युनिट विद्यालय असू द्या, अंबडचं मशोदरी महाविद्यालय असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी मॅडम झाडं दिसतील आणि मनाचा वृक्षवली आम्हा सोयी वनचरे. साधू संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा साहेबांनी चालवला. चला आपण सर्व साहेबांच्या त्या पावन पवित्र विचार त्यांनी त्याग केला समाजासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. आणि आज त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत. मला असं वाटतं साहेब 10 ते 15 वर्ष आणखी पाहिजे होते. एक छोटीशी कविता साहेबांनी लिहिली होती. मला वाटतं की मी त्या कवितेनं समारोप करतो.